Okay, 1 Samuel chapter 16. पहिला शमूएल 16 अध्याय. Read from 1 to 7. मी 1 ते 7 वचन पर्यंत वाचतो. मग परमेश्वराने शमूएलास म्हटले, मी शाऊलास इस्रायलच्या राजपदावरून झुगारून दिले आहे, तर तू त्याच्यासाठी कोटवर शोक करीत राहणार. शिंगात तेल भरून चल. मी तुला इसाय बेथलेहेम कर याचकडे पाठवितो, कारण मी त्याच्या एका पुत्रास माझ्याकरिता राजा निवडले आहे. शमूएल म्हणाला, मी जाऊ कसा? शाऊलाने हे ऐकले तर तो मला जीवे मारेल. तेव्हा परमेश्वर म्हणाला, तू आपल्या बरोबर एक काळवड घेऊन जा आणि सांग की मी परमेश्वरा प्रीत्यर्थ यज्ञ करावयास आलो आहे. मग यज्ञास येण्याचे इशायास आमंत्रण कर, म्हणजे तुला काय करावयाचे ते मी सांगेन. मग तुला सांगेन त्याला तू मजसाठी अभिषेक कर. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे शमूएलाने केले व तो बेथलेहेमास गेला. तेव्हा त्या नगरातले वडीलजण थरथर कापत त्याला भेटावयास आले व त्यांनी त्यास विचारिले, आपण स्नेहभावाने आला हा काय? तो म्हणाला, मी स्नेहभावाने आलो आहे. मी परमेश्वरा प्रीत्यर्थ यज्ञ करण्यास आलो आहे. तुम्ही शुद्ध होऊन माझबरोबर यज्ञास या. त्याने इशाय व त्याचे पुत्र यास पवित्र होऊन यज्ञास येण्याचे आमंत्रण दिले. ते आले तेव्हा त्याने अलियाबास न्याहाळून पाहून म्हटले, परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय. पण परमेश्वराने शमूएलास म्हटले, तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे. मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते. मानव बाहेरचे स्वरूप पाहतो, पण परमेश्वर हृदय पाहतो. So after that actually we are going to read from 12 to 14. त्याच्यानंतर आपण 12 ते 14 वाचणार. त्याने बोलविणे पाठवून त्यास आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्यास म्हटले, उठ, त्यास अभिषेक कर, हाच तो आहे. मग शमूएलाने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावामध्ये त्यास अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दाविदाच्या ठायी जोराने संचरू लागला. नंतर शमूएल उठून रामास गेला. इकडे परमेश्वराचा आत्मा शाऊला सोडून गेला आणि परमेश्वराकडून एक दुरात्मा त्यास बाधा करू लागला. Today we read from 1 Samuel chapter 16, 1 to 7, and after that 12 to 14. तर आज आपण पहिला शमूएल 16 अध्याय 1 ते 7 आणि 12 ते 14 पर्यंत वाचलो. So today morning actually I said what kind of worshiper God wants. तर आज सकाळी मी सांगितलो की कशा प्रकारचा आराधक देवाला पाहिजे. So the important thing is that what kind of worshiper God needs. तर सगळ्यात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की कशा प्रकारचा आराधक देवाला पाहिजे. In the same way, actually, when we see in the Bible, this time God is anointing David, King David.
तर आपण जसं बघतोय बायबलमध्ये तर देव दाविदाचा अभिषेक करतोय. So when I look at my life, तर मी ज्यावेळेस माझं जीवन बघतोय, most of the time actually I lived with the sin. मी जास्तीत जास्त वेळ मी पापासोबत राहिलो. So with my friend, I used to do all the bad things आणि मी माझ्या मित्रासोबत सगळ्या वाईट गोष्टी करत होतो. and all the sinful work which we were doing. आणि मी सगळे पापाची कामं करत होतो. And I never thought that I would go to heaven. आणि मी कधीच विचार केला नाही की मी स्वर्गात जाईन. Most of the time actually when I closed my eyes, I just remember only the hell. आणि मी जास्तीत जास्त वेळ ज्यावेळी मी डोळे बंद करत होतो, मला फक्त नरक दिसत होता. Only I was committing sin. मी नुसतं पाप करत होतो. And not only that, but also I have visited many churches. आणि एवढंच नाही तर मी खूप चर्चेसला पण गेलोय. They were suggesting me to cry for my sin. त्यांनी मला माझ्या पापांसाठी रडायला सांगत होते. They were telling that you try to obey the commandments आणि त्यांनी सांगत होते की तुम्ही आज्ञा पाळा and you try to confess your sins. आणि तुम्ही तुमचं पाप कबूल करा Try to not to do sin. आणि पाप न करण्याचा प्रयत्न करा. So even though I visited many churches, जरी मी खूप चर्चेसला गेलोय, the name of the churches is different. चर्चेसचं नाव वेगळं आहे, The sermon is same. पण त्यांचा प्रचार एकच आहे. Everyone's sermon is same. त्यांचा प्रचार एकच आहे, Nothing is different. त्यांच्यात वेगळं काहीच नाही. So I was trying not to commit sin. मग मी प्रयत्न करत होतो की पाप करायला नको. It was completely useless for me. ते पूर्णपणे माझ्यासाठी व्यर्थ होतं. Now also people they are trying not to commit sin. आणि आता पण लोक प्रयत्न करतात की पाप करायला नको. So now people they go to the church and they confess their sin. आणि आता लोक चर्चला जातात आणि त्यांचं पाप कबूल करतात. So why they are doing all such kind of things? तर का त्यांनी असल्या सगळ्या गोष्टी करतात? They believe for spiritual life is confessing the sin and prayer. त्यांनी विश्वास ठेवतात की आत्मिक जीवन हे पाप कबूल करणे आहे. That's why we should try to confess our sin. म्हणून आपण आपलं पाप कबूल करायला पाहिजे. Try to do good works. आणि आपण चांगलं करायला प्रयत्न करायला पाहिजे. So they were doing lot of good works. म्हणून त्यांनी खूप चांगल्या गोष्टी करत होते. Oh, when we see this story, this prodigal son story. तर ज्यावेळेस आपण उधळपुत्राची गोष्ट बघतोय, So this prodigal son actually he don't listen to father. आणि हा उधळपुत्र हा त्याच्या बापाला ऐकत नाही. Now today actually what we say actually God sees only the heart. तर आपण आज काय बघतोय तर देव फक्त मन बघतोय. So how much you are rich and how much you are prosperous, God is not seeing that one. तुम्ही किती श्रीमंत आणि किती भरभरीत आहात हे देव बघत नाही. Okay? And how much you are wise and how much you studied, God never sees that. आणि तुम्ही किती बुद्धिमान आहेत आणि तुम्ही किती शिकला आहात देव हे कधीच बघत नाही. So God sees only the heart. देव फक्त अंतःकरण बघतोय. So now think about this. God sees your heart. आता असं विचार करा, देव तुमचं मन बघतोय. What kind of sin you committed, it is not important. What kind of heart do you have? तुम्ही काय पाप केला हे महत्त्वपूर्ण नाही, तुमच्याकडं कोणतं मन आहे हे महत्त्वपूर्ण. What kind of faith you have, that is very very important. तुमच्याकडं कोणता विश्वास आहे हे सगळ्यात महत्त्वपूर्ण आहे. Right? बरोबर आहे? So in our heart also same thing. आणि आपल्या मनात पण असंच आहे. Even though I am a senior pastor in Odisha. जरी पण मी एक ओडिसामध्ये एक सिनियर पास्टर आहे. Now I stay in Maharashtra. मी आता महाराष्ट्रामध्ये राहतोय. So I don't see actually what I experienced. मी हे बघत नाही की मी किती अनुभवी आहे. My experience is all rubbish. माझा अनुभव हा सगळं व्यर्थ आहे. And all useless. आणि सगळं बिनकामाचं आहे. God used me in many ways. देवाने मला खूप गोष्टींमध्ये मदत वापरले. For preaching the gospel and doing lot of works. आणि सुवार्ता प्रचार करण्यात आणि
खूप कामं करणार. I did retreat also, मी रिट्रीट पण केली. Christmas cantata, Easter cantata, ख्रिसमस कंटाटा, ईस्टर कंटाटा, building work also I did. बिल्डिंगचं पण काम मी केलं. All such kind of work is all rubbish. ते सगळं काम हे व्यर्थ आहे. So I don't see this kind of things. तर मी असल्या गोष्टी बघत नाही. I see what kind of heart I have before the Lord. मी बघतोय की देवासमोर माझं काय मन आहे. Think about this. Now King Saul actually he was a king. तर आता विचार करा की शाऊल हा राजा होता By the grace of the Lord he became a king. आणि देवाच्या कृपेने तो राजा बनला. He has the testimony how he became a king. त्याच्याकडे साक्ष आहे तो कसा राजा बनला. Now we see that God rejected him. आणि आता आपण बघू शकतो की देवाने त्याला नाकारलं. He never committed any adultery. त्यानं कधीच व्यभिचार केला नाही. He never did any murder. त्यानं कधीच खून केला नाही. And anti-social work he never did anything. त्यानं समाजविरुद्ध काहीच काम केलं नाही. But we see God rejected him. पण आपण बघतोय देवाने त्याला नाकारलं. So now even though we are pastors, तर आता जरी आम्ही पास्टर्स in this world there are a lot of pastors. ह्या जगात खूप सारे पास्टर आहेत. Priest Eli actually he was a real priest of God. एली हा एक खरा सुवार्थक होता, याजक होता. But God rejected him. पण देवाने त्याला पण नाकारलं. God decided to kill him. देवाने त्याला मारायचं ठरवलं. Oh, many pastors they are doing the worship service in Sunday service in the church also they are doing worship service. They don't think that oh like Eli priest also we can be killed. तर खूप पास्टर लोक मोठे मोठे सर्व्हिस ठेवतात, संडे सर्व्हिस ठेवतात, पण त्यांनी कधी विचार करत नाहीत की देव त्यांना मारून टाकेल. So in this way many times actually they have the heart actually what they don't understand. तर अशा प्रकारे त्यांच्याकडं मन आहे की जे त्यांना समजत नाही. They try to do very nice work. त्यांनी खूप चांगल्या गोष्टी करायला So in प्रयत्न करतात. First Samuel actually God killed priest Eli. God rejected King Saul. तर पहिला शमूएल मध्ये देवानं एली याजकला मारलं आणि So God rejected King Saul. आणि शाऊलाला नाकारलं. So in this way actually we can see there are two leaders actually who are thrown by the Lord. आणि आता आपण बघू शकतो की दोन लीडर्सला देवाने नाकारलं. So now they were preaching the gospel and but God thrown them. तर आता त्यांनी देवाची सुवार्ता प्रचार करतात तरी पण देवाने त्यांना नाकारलं. So think about this. What God sees. तर आता ह्याच्याबद्दल विचार करा की देव काय बघतोय. God sees only the heart. देव फक्त मन बघतोय. So when we started to talk, तर ज्यावेळी आम्ही बोलायला चालू केलो, there is a heart actually which feels that oh really this man is respecting me. तर आपल्याला एक मन समजते की हा ह्यो माणूस माझ्याबद्दल आदर करतो. This man has the humble heart. ह्या माणसाकडं नम्र मन आहे. This man has the really high heart. आणि ह्या माणसाकडं खूप उंच मन आहे. This man thinks better. I am better. ह्यो माणूस मी खूप भारी असा विचार करतो. With such kind of mind actually people they think about themselves. अशा प्रकारे लोक त्यांच्याबद्दल विचार करतात. People they were talking in this way. लोक असं विचार करतात. Even though I am a pastor before my pastorship actually I was completely criminal. मी आता पास्टर आहे पण मी पास्टर व्हायच्या आधी मी एक गुन्हेगार व्यक्ती होतो पूर्णपणे. Always I was doing all the crimes, all the wrong things actually I was doing. आणि कायम मी सगळ्या चुकीच्या गोष्टी आणि गुन्हे करत होतो. I never thought that I will be all right. आणि मी असं कधीच विचार केलो नाही की मी चांगलं होईल. I never thought that I will live very nicely and happily. आणि मी असं कधीच विचार केलो नाही की मी एक चांगलं जीवन आणि आनंदित जीवन जगेन. One day one pastor came and he said me wages of the sin is death. आणि एकदा एक पास्टर आले आणि मला सांगितले पापाचं वेतन मरणदंड आहे. So it is true that definitely God will kill me. हे खरं आहे की देव मला मारणार. So what to do? तर काय करू? How to do? कसं करणार? Only that pastor knows the way.
फक्त त्या पास्टरांनाच मार्ग माहिती आहे. Among many pastors, actually, I heard from him, and the gospel gave me the faith to be righteous. खूप पास्टरांच्या मधून मी त्यांचं ऐकलं आणि मला देवाचं वचन समजलं. So after that, actually, when I started to listen to Pastor Park, त्याच्यानंतर मी पास्टर पार्कचं वचन ऐकायला लागलो when I started to listen to my pastor, that is Pastor Kim Sung, आणि मी पास्टर चं पण वचन ऐकायला लागलो. really that word of God gave me the faith that you are righteous. खरोखर देवाच्या वचनानं मला विश्वास दिला की मी पवित्र आहे. Because of the faith of servant of the Lord, देवाच्या सेवकाच्या विश्वासाच्या द्वारे so I brought to the church. मला चर्चमध्ये आणलं. I learned the faith of life, मी विश्वासाचं जीवन शिकलो and I became a pastor. आणि मी पास्टर बनलो. I know this is not my dream. हे माझं स्वप्न नव्हतं I never thought that I will be a pastor. आणि मी कधीच विचार केला नाही की मी पास्टर बनेन. So when I became pastor, that God, whatever God gave me, everything was successful. तर मी ज्यावेळेस पास्टर बनलो देवाने जे काय गोष्टी मला दिल्या त्या सगळ्या यशस्वी होत्या. By the grace of the Lord, every day actually God fulfilled all the work. आणि देवाच्या कृपेने दररोजच्या सगळ्या गोष्टी देवाने पूर्ण केल्या. All work became very beautiful. आणि सगळे काम खूप सुंदर झाले. All work is beautiful, that is true. सगळं काम सुंदर आहे हे खरं बरोबर आहे. But I received lot of pride in my heart. पण मी माझ्या मनात खूपच गर्विष्ठ झालो. I did. मी केलं. Through me only I am doing. माझ्याद्वारे मी फक्त सगळं केलं. I started to despise all pastors. आणि मी सगळ्या पास्टर लोकांना तुच्छ करायला लागलो. In my eyes, actually, many they looked actually useless. आणि माझ्या डोळ्यात सगळे बिनकामाचे दिसायला लागले. My heart became so higher. आणि माझं मन खूप उंच झालं. Okay, doing the gospel work, I became very high-hearted person. आणि सुवार्तेचं काम करत माझं मन खूप उंच झालं. Okay, who worked? कोण काम केलं? God. देवानं. I think I worked. मला वाटलं की मी केलं. Why I think I worked? का मी असं विचार करतोय की मी केलं? Because I don't believe God. कारण की मी देवावर विश्वास ठेवत नाही. But I'm doing the work of the gospel. पण मी सुवार्तेचं काम करतो. In my heart, I did. Such kind of word is remained in my heart. आणि माझ्या मनात मी केलं असं राहिलं. I did. I know. मी केलं मला माहित आहे. I don't want to listen from others. मला दुसऱ्यांकडनं ऐकायचं नाहीये. I don't want to discuss with others. मला दुसऱ्यांसोबत चर्चा करायची नाहीये. I know. I did. मला माहित आहे मी केले. When I had such heart, no one wants to talk to me. आणि ज्यावेळेस माझ्याकडे असं मन होतं कुणालाच माझ्यासोबत बोलायचं नव्हतं. This is the most hateful heart. आणि हे सगळ्यातच द्वेष करणारं मन आहे. So now think about this. This prodigal son, the first boy, actually he thinks, I know, I did. तर आता उद्यापुत्राबद्दल विचार करा. पहिल्या मुलग्याला माहित आहे म्हणतोय. So I know, I did. To them actually we cannot talk anymore. तो म्हणतोय मला माहित आहे मी केलं. तर अशा लोकांना आपण काहीच बोलू शकत नाही. When people are happy. लोक कधी खुश असतात. When we can talk. आपण कधी बोलू शकतोय. When we feel somebody don't know anything and they want to learn from us. तर ज्यावेळेस आपण विचार करतोय की मला काहीच माहित नाही आणि मला दुसऱ्यांकडनं शिकायला पाहिजे. Even though everything God has did, but I think I did. जरीही सगळं देवाने केलंय पण मला वाटते की मी केले. From gospel I started to believe in myself. सुवार्तेद्वारे मी माझा स्वतःवर विश्वास. I started my life to believe the gospel. मी माझं जीवन सुवार्तेवर विश्वास करायला लागलो. Well, it is ending with actually I know and
I did. पण हे मी केलं, मला माहित आहे, इथपर्यंत संपत आहे. So when we see the King Saul, actually he he by the grace of the Lord, actually he became a king. तर आपण ज्यावेळी साऊलाला बघतोय त्यावेळी तो देवाच्या कृपेने राजा बनला. Now he thinks actually he know. पण तो असा विचार करतोय की त्याला माहित आहे. He thinks actually I don't want to listen from this someone. तो विचार करतो की मला शमूएलाकडनं काय ऐकायचं नाही, मला माहिती आहे. Samuel scolded him so much. शमूएलाने त्याला खूप ओरडलं. It was not scolding. ते ओरडणं नव्हतं. It was saving of the life. ते जीवनाला वाचवणं होतं. If he would believe that word, तो जर त्या शब्दाला विश्वास ठेवला असता, if he would turn back his heart, आणि तो त्याचं मन बदलला असता, then he would live very nice. तर तो खूप चांगले जीवन जगला असता. Oh, he never believed that one. पण तो कधीच विश्वास नाही ठेवला. Samuel is scolding me so much. शमूएल मला खूप ओरडतोय. I don't want to accept his words. मला त्याचं शब्द ऐकायचं नाहीये. I don't want to see him. मला त्याला बघायचं नाहीये. Really, Samuel hate me. आणि खरंच शमूएल माझ्यावर द्वेष करतोय. Such kind of story they think. असं गोष्टी त्यांनी विचार करतात. Finally, really, he never met someone. तर शेवटी तो शमूएलला भेटला नाही. How we see in the Bible? तर आपण बायबलमध्ये कसं बघू शकतोय? The Spirit of the Lord left him. तर देवाचा आत्मा त्याला सोडून गेला. So actually, why he is disturbed? तो का त्याला बाधा व्हायला लागली? Because of the evil spirit. सैतानाच्या आत्म्याच्या द्वारे. Oh, he wants to listen to the music. त्याला गाणं ऐकायचं. Okay, then to go to the Lord, they want to listen to the music. ईश्वर के पास जाने से अच्छा है म्यूजिक सुनना. देवापाशी जाण्यापेक्षा गाणं ऐकणं चांगलं आहे. So if he have to go to the Lord, then he have to break his heart. जर त्याला देवाकडे जायचं आहे तर त्याला त्याचं मन तोडायला पाहिजे. Find a musician for me. माझ्यासाठी एक संगीतकार शोधा. If our heart is very uncomfortable, जर आपलं मन खूपच अस्वस्थ आहे, we try to watch the YouTubes. आपण YouTube बघायला प्रयत्न करतोय. Movie, पिक्चर, songs, गाणे, गेम. We do all sorts kind of things. आपण असल्या सगळ्या गोष्टी करतो. They mean we are away from God. ह्याचा अर्थ आहे की आपण देवापासून लांब आहे. No, actually I'm not happy. मी खरोखरच खुश नाही आहे. No, you go to God. नाही, तू देवाकडे जा. No, actually I don't like him. नाही, मला तो आवडत नाही. Then going to God, actually listening to the music is very good. देवाकडे जाण्यापेक्षा गाणं ऐकलेलं चांगलं आहे. Watching the movie is very good. पिक्चर बघितलेलं चांगलं आहे. So it is very good. Though I don't want to go to the Lord. हे चांगलं आहे. देवाकडे मला नाही जायचं. So Saul also doing the same thing. तर शॉल पण ह्या गोष्टी करतोय. So if you see people they are watching the movie and listening to the songs and playing games, then you know they are disturbing the heart. तर तुम्ही बघू शकता की ज्यावेळी लोक गाणे ऐकतात, पिक्चर बघतात, गेम खेळतात, तर त्यांनी त्यांच्या मनामध्ये एकदम अस्वस्थ आहेत. With nothing we need to be. कशाच्या द्वारे पण आपण खुश नाही व्हायला पाहिजे. With nothing we have to be happy. कशाच्या द्वारे पण आपल्याला खुश नाही व्हायला पाहिजे. With nothing we should be peaceful. कशाच्या द्वारे पण आपल्याला शांती नाही भेटायला पाहिजे. And this is the peace no one can go. आणि हे शांती आहे कोणी पण पुरवू शकत नाही. Right? If the peace, if it is broken, then you have to know this is not the peace God has given you. जर शांती ही तुटलेली आहे तर आपल्याला समजायला पाहिजे ही शांती देवाने दिलेली नाहीये. If some happiness is broken by with somebody, then you have to know this is not the happiness God has given you. आणि आनंदित पण जर कुणाकडनं तर तुटलंय तर आपल्याला समजायला पाहिजे की हे देवाकडनं नाहीये. I have authorized to be angry upon you.
मला अधिकार आहे तुमच्यावर राग करायचा. I have received the permission from the Lord. Discipline me. आणि मला देवाकडनं परवानगी भेटली आहे तुम्हाला वळण लावायची. But I am not sorrowful for you. मी तुमच्यासाठी दुःखी नाही आहे. I am very hopeful. मी खूपच आशाहीन आहे. With the hope, actually, I am very peaceful. With the hope, I am very peaceful. पण मी आशेच्या द्वारे खूपच शांतीदायक आहे. I don't need to work for you. मला तुमच्यासाठी काम करायची गरज नाही. I have to say God is working for you. God is working for you. देव तुमच्यासाठी काम करतो. So, what kind of heart you have according to that God? तुमच्याकडे काय मन आहे तसं देव तुमच्यासाठी काम करेल. Why this evil spirit is coming to King Saul? का हे सैतानाचं आत्मा शाऊलाकडे येतोय? He cannot listen. तो ऐकू शकत नाही. He cannot listen to the word of God. तो देवाचं वचन ऐकू शकत नाही. He never turn back his heart to the word of God. तो त्याचं मन कधीच देवाच्या वचनाकडे वळवत नाही. He never repented. तो कधीच पश्चाताप नाही केला. And definitely the things were, what is that? Thoughts is there, no? आणि शेवटी काय आहे? विचारच आहे. So evil spirit will come. तर सैतानाचा आत्मा येईल. Because the evil spirit, these thoughts belongs to the evil spirit. आणि विचार हे सैतानाचा आत्मा आहे. Really, actually, when I see such kind of things, तर मी अशा गोष्टी ज्यावेळेस बघतोय, God said him to send him the really the good heart and the Holy Spirit and peaceful heart. God wants to send him. देवाला त्याच्याकडं चांगलं मन आणि आनंदाचं मन पाठवायचं आहे. But King Saul, he don't want to repent. पण राजा शाऊलला पश्चाताप नाही करायचा. In the same way, many people are there who are like King Saul. आणि अशाच प्रकारे खूप लोक आहेत जे शाऊलासारखे आहेत. Finally bound, they have to receive the evil spirit. आणि शेवटी त्यांना सैतानाचं मनच भेटणार. Even though King Saul, he knows actually how I became a king. शाऊलाला माहित आहे की तो कसं राजा बनला. King Saul never believed God. पण त्यानं कधीच देवावर विश्वास नाही केला. The kingship actually we can see heart became very high. त्याला ज्यावेळी त्याला राजाचं पद भेटलं त्याचं मन खूप उंच झालं. In the same way, elder deacon's position also same thing. आणि अशाच प्रकारे एल्डर डिकनचं पण सेम असंच आहे. In the same way, the pastor's position also same. आणि पास्टरांचं पण पोझिशनचं असं आहे. I have seen lot of pastors. आणि मी खूप पास्टर लोकांना बघितलंय. Among the pastor, I am one. आणि पास्टरांच्यात मी एक आहे. With the gospel work, I became very high. आणि सुवार्तेच्या कामात मी माझं मन खूप उंच केलं. I did. I am doing. मी केलं, मी करतोय. I offer. मी दान देतोय. I am doing good work for the church. आणि मी चर्चसाठी चांगलं काम करतोय. Only I work. फक्त मी काम करतोय. Such kind of heart, I have gone through all such kind of heart. आणि मी असल्या सगळ्या विचारांच्या द्वारे गेलोय. But one day Pastor Kim Seon, he met me. आणि पण एकदा पास्टर किम सेओन मला भेटले. He completely broke my heart. त्यांनी पूर्णपणे माझं मन तोडलं. I am an unprofitable servant, he said. मी एक निरुपयोगी दास आहे असं त्यांनी मला सांगितलं. So I have never did anything. तर मी काहीच केलेलं नाहीये. He showed me myself actually. त्यांनी मला माझं स्वतःला दाखवलं. He showed my nativity. त्यांनी मला माझं मूळ दाखवलं. So now let's go to the topic. तर आता आपण विषयाकडे जाऊया. Now King David is king. आता राजा दावीद हा राजा आहे. Right? बरोबर. Why God didn't give him the throne? पण का देवाने त्याला गादी दिली नाही? Unnecessarily the King Saul is pursuing after him. आणि बिनकामाचं शाऊल राजा त्याच्या मागं जातोय. King Saul wants to kill him. आणि शाऊल राजाला त्याला मारायचं आहे.
He's running here and there. तो इकडं आणि तिकडं पळतोय He tried to hide himself in the cave. आणि तो स्वतःला गुफेमध्ये लपवायचा प्रयत्न करतोय Some other places. दुसऱ्या जागांकडे. In this way, actually, he was disturbed a lot. अशा प्रकारे तो खूपच Disturbed a lot. त्रस्त होता. So now, even though God made him king, but God never gave him the throne. पण तर आता जरी देवाने त्याला राजा बनवलं पण त्याला देवाने गादी दिली नाही. God made King Saul as a king, but God gave him the throne. शौल राजाला देवानं राजा बनवलं पण त्याला गादी पण दिली. God made King David as a king, but never gave him the throne. देवानं दावीद राजाला राजा बनवलं पण त्याला गादी नाही दिली. Why? का? God is very wrong, right? देव खूप चुकीचा आहे ना? God is very wrong, right? देव खूप चुकीचा आहे ना? God made him king, but God never gave him the this throne. देवाने त्याला राजा बनवलं पण त्याला गादी नाही दिली ना. So now when we think about our life, तर आता ज्यावेळेस आपण आपल्या जीवनाबद्दल विचार करतोय our life also same thing. आपलं जीवन पण सेम आहे. God wants to make the heart of David. देवाला दावीद राजाचं मन बनवायचं आहे. Through all persecution, through all disturbance, God wants to make one heart in the heart of David. तर सगळ्या छळांद्वारे सगळ्या त्रासांच्या द्वारे देवाला दावीदचं मन बनवायचं आहे. बरोबर. What God wants to say? देवाला काय सांगायचं? I gave throne to King Saul and he became destroyed. He is destroyed. आणि मी शौलाला गादी दिली पण तो उद्ध्वस्त झाला. He received lot of pride. त्यानं खूपच गर्विष्ठ झाला. He went to that person where he cannot listen to the Lord. तो अशा जागेवर बसला की तो देवाला ऐकू शकत नाही. In the same way, people they receive the gospel. अशाच प्रकारे लोक सुवार्ता प्राप्त करतात. Heart became very high. मन खूप उंच होते. You think about this. Even though this Hagar, she received the seed of Abraham. हागारनं अब्रामाचं बीज प्राप्त केलं. By grace only she can receive this seed. फक्त कृपेच्या द्वारे ती बीज प्राप्त करू शकते. Her heart became very high. पण तिचं मन खूप उंच झालं. She started to despise this Sarah and Abraham. ती साराला आणि अब्रामला तुच्छ करायला लागली. So when we think about this, तर ज्यावेळेस आपण ह्याबद्दल विचार करतोय, God knows actually if I give this throne to David, definitely he'll heart will become very higher and he will go to that person where he cannot listen to me. तर देवाला माहिती आहे की जर मी दाविदाला गादी दिलो तर तो ह्या जागेला जाणार की तो मला कधीच ऐकणार नाही. God is making one beautiful heart in the heart of David. देव एक खूप चांगलं मन बनवत आहे दाविदाच्या मनात. Why? का? God wants to see only the heart. देवाला फक्त अंतःकरण बघायचं आहे. So David also come to know actually this situation. ज्यावेळी दाविदाला पण हे परिस्थिती समजते. Without asking God, actually I cannot understand this situation. देवाला बिना विचारता मला ही परिस्थिती समजू शकत नाही. Okay, I have to ask to God. मला आता देवाला विचारायला पाहिजे. God, please help me. What is this situation? देवा प्लीज मला मदत करा. ही परिस्थिती काय आहे? This time you go and fight. यावेळी तू जा आणि लढ. This time you don't go and fight. यावेळी तू लढू नको. This time you run away. आता तू पळून जा. So God loves to talk with them. देव दाविदासोबत बोलायला देवाला आवडते. So when you say I love you to somebody, ज्यावेळेस तुम्ही कुणाला तर आय लव्ह यू म्हणताय. have you ever said I love you? तुम्ही कुणाला आय लव्ह यू म्हटलाय? When we say I love you, then we want to talk. ज्यावेळी आपण आय लव्ह यू म्हणतोय आपल्याला बोलायचं असते. Day and night. दिवस आणि रात्र.
And after getting married, and we started to beat, right? आणि लग्न झाल्यानंतर आपण मारायला We चालू started to करतो. fight. आपण भांडायला चालू करतो. It's India, Pakistan. इंडिया पाकिस्तान. Before marriage, actually, I love you. Without you, I cannot survive. आणि लग्नाच्या आधी आय लव्ह यू मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. Really, I love you. खरोखर मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय. You're very beautiful. आणि तू खूप सुंदर आहेस. Always, I want to see you. आणि कायम मला तुला बघायचं आहे. After marriage, आणि लग्नानंतर okay, we don't have anything. Potato, we don't have anything. आणि आपल्याकडे काय नाही आहे, आपल्याकडे बटाटा पण नाही आहे. When you have to go to the wife, so they will say, "Oh, we don't have any potato." आणि ज्यावेळी आपण बायकोकडे जातोय त्यावेळी हा माझ्याकडे बटाटा नाही आहे. We don't have any rice. माझ्याकडे भात नाही आहे. No dal. डाळ नाही आहे. Please go out to the market and bring all those kind of things. प्लीज बाजारात जा आणि घेऊन ये. If you say I love you, then she will listen. जर तुम्ही मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणलं तर ते ऐकेल. I don't have potatoes or this potatoes. माझ्याकडे बटाटे नाही आहेत. Then okay, I love you. ओके मी तुझ्यावर खूप प्रेम करतोय. Nonsense, get out. नॉनसेन्स गेट आउट. बाहेर जाय तू. I don't have to listen those kind of words, useless words. मला असलं बिनकामाचा शब्द नाही ऐकायचं. When we love, we started to talk. ज्यावेळी आपण प्रेम करतो बोलायला चालू So करतो. what is beautiful? मग सुंदर काय आहे? When people they listen to you. ज्यावेळी लोक तुम्हाला ऐकतात. Before the eyes of the Lord, what is beautiful? देवाच्या डोळ्यांमध्ये सुंदरता काय आहे? If you love God, जर तुम्ही देवावर प्रेम करताय you will read Bible. तुम्ही बायबल वाचणार. You will think about the Bible. तुम्ही बायबल बद्दल विचार करणार. You will respect Bible. तुम्ही बायबलचा आदर करणार. Now many people they don't know Bible. तर आता खूप लोकांना बायबल माहित They नाहीये. don't read Bible. त्यांनी बायबल वाचत नाही. Really, when we think about this, खरं ज्यावेळेस आपण ह्याच्याबद्दल विचार करतो God wants to talk to David only. देवाला फक्त दाविदासोबत बोलायचं आहे. He has heart to listen to the Lord. त्याला देवाला ऐकायचं मन आहे. And this heart is very beautiful. आणि हे मन खूप सुंदर मन आहे. In the church also, people there are people actually who wants to listen to the word. आणि चर्चमध्ये पण अशी लोक आहेत ज्यांना देवाचं वचन ऐकायचं आहे. They are beautiful. त्यांनी खूप सुंदर आहे. God knows exactly. देवाला चांगले माहित आहे. My word will be full. माझं शब्द पूर्ण होणार. I don't say blank words. मी असंच बोलत नाही. Whatever I say to the people, as it is, it will be full. मी जसं लोकांना बोलते तसं होणार. Even though this 38 infirmity patient, he slept for 38 years. तर जसं की 38 वर्षाचा दुखणेकरी हा 38 वर्ष झोपला. Arise, take your bed and walk. उठ आपली बाजू जळ आणि चाल. He started to walk. तो चालायला लागला. Why? The word became fulfilled. का शब्द हा पूर्ण झाला. So whatever problem do you have, काय पण तुमच्याकडं समस्या आहे, whatever may be, काय पण असू दे, if you listen to the word of God, जर तुम्ही देवाचं वचन ऐकलात that will be full. ते पूर्ण होणार. David explains all this. दावीद अशा सगळ्या गोष्टी अनुभव करतो. God gave him lot of situations. देवाने त्याला खूपच परिस्थिती दिली. In other way we can explain. जर दुसऱ्या बाजूकडे आपण जर सांगायला गेलं तर God gave him lot of word of God. देवानं खूप त्याला खूपच वचन दिले. Not only situation, but God gave him lot of word of God. फक्त परिस्थितीच नाही तर देवाने त्याला खूप वचन पण दिले. He received lot of testimony of the Lord. त्यानं खूपच देवाचं साक्ष पण प्राप्त केला. The word fulfilled in his life. ते वचन पूर्ण झाले त्याच्या जीवनात. When I listen to Pastor Park, ज्यावेळी मी पास्टर पार्कला ऐकतोय, many people they go holding their problems to Pastor Park. खूप लोक त्यांचं समस्या घेऊन पास्टर पार्ककडे जातात. Yeah, people they are going with the problems and they are coming with the word of God. लोक त्यांच्या समस्या सोबत जातात आणि देवाच्या वचनासोबत परत येतात. The word of God is fulfilled in their life.
आणि देवाचं वचन त्यांच्या जीवनात पूर्ण झालेलं असतं. So when I see all these kind of things, तर ज्यावेळी मी ह्या सगळ्या अशा सगळ्या गोष्टी बघतोय, I'm very hopeful and thankful. मी खूपच आशादायक आणि आनंदित आहे. Today, Pastor Park actually he said about this John chapter 5, आज पास्टर पार्क योहानाच्या 5 अध्यायाबद्दल सांगत होते and he testified how he is free from the sin. आणि त्यांनी साक्ष दिली की त्यांनी कसं पापापासून मुक्त झाले. So when I listen all this word, तर ज्यावेळेस मी हे सगळं वचन ऐकतोय, pastor has the problem, पास्टरांकडे समस्या आहे and he went before the Lord. आणि त्यांनी देवासमोर गेले. Lord made him righteous. देवाने त्यांना नीतिमान बनवलं. Lord made him sanctified. देवाने त्यांना शुद्ध केलं. This is the foundation of the man. हे मानवाचा पाया आहे. Even though now we face lot of situations, जरी पण आता आपण खूप साऱ्या परिस्थिती सामोरे जातोय. in one part you can say situation, in another part you can say this is word of God. आणि एका साइडला आपण बघू शकतोय की परिस्थिती आणि एका साइडला देवाचं वचन. Without God actually I cannot overcome this situation. आणि देवाच्या शिवाय मी कधीच माझं परिस्थिती सामोरे नाही जाऊ शकत. God gave me this situation. देवाने मला ही परिस्थिती दिली. I need to go to the Lord. मला देवाकडे जायला पाहिजे. I have to solve. I have to listen to the word of God. मला देवाचं वचन ऐकायला पाहिजे. God will give me the solution. देव मला त्याचं उत्तर देणार. God will give me the answer. देव मला त्याचं उत्तर देणार. With the answer of the Lord, definitely this problem will not be a problem. देवाच्या उत्तराद्वारे ही समस्या राहणार नाही. For me it is a problem, but not for God. देवासाठी माझ्यासाठी हे समस्या आहे पण देवासाठी नाही. So this is not problem for me. तर ही माझ्यासाठी समस्या नाहीये. But this is problem for, it looks problem for us, but it is not problem for God. ही समस्या माझ्यासाठी समस्या दिसते पण देवासाठी समस्या नाही. I am not disappointed. I am very hopeful. पण मी आशाही निराश नाहीये. मी धन्यवादित आहे देवासमोर. Really God is making heart. खरोखर देव मन बनवत आहे. So when I see our brothers and sisters in Miraz and Ichalkaranji area, तर ज्यावेळी मी आपले भाऊ बहीण बघतोय मिरज आणि इचलकरंजीच्या जागेत, every people's heart actually I see God is working. आणि सगळ्या लोकांच्या मनात मी बघतोय देव काम करत आहे. Sometimes you look stubborn. कधी कधी तुम्ही हट्टी दिसताय. Sometimes you look very humble. कधी कधी तुम्ही खूप नम्र दिसताय. Oh, God is not hopeless. पण देव आशाहीन नाही. God is always bright. देव कायमच प्रकाशित आहे. God is very hopeful to see all our brothers and sisters. देव कायम आशादायक आहे सगळ्या भाऊ बहिणींना बघायला. So when God sees people, ज्यावेळी देव लोकांना बघतोय, people they are gathering. लोक एकत्र होत आहेत. Why? God is telling. का देव सांगतोय People they are gathering. लोक एकत्र होत आहेत. So what I have to believe? मला काय विश्वास ठेवायला पाहिजे? I have to believe that people are gathering. मला विश्वास ठेवायला पाहिजे की लोक एकत्र होत आहेत. Because God is saying. कारण की देव बोलतोय. How I can have the different heart from the Lord? कसं काय माझ्याकडे देवापेक्षा वेगळं मन असायला पाहिजे? God is very hopeful looking at the woman who was caught in adultery. देव खूप आशादायक आहे व्यभिचार धरलेल्या स्त्रीला बघून. With one word all things he solved. एका शब्दाद्वारे सगळ्या गोष्टी सोडवल्या गेल्या. God is very hopeful when he heard that Lazarus is dead. देव खूप आशादायक आहे ज्यावेळी तो ऐकला की लाजर हा मेला. With one word actually he solved. एका शब्दाद्वारे सगळं सोडवलं गेलं. When there is a lot of disturbance in the sea, ज्यावेळी समुद्रात खूपच हालचाल आहे, with one word he became calm down. एका शब्दाद्वारे ते पूर्ण शांत होते. When this earth don't have anything, this earth don't have anything. या पृथ्वीवरती काहीच नाही. When this earth was completely dark, ही पृथ्वी ज्यावेळी पूर्णपणे अंधकारात होती, God has very glorious earth, very beautiful earth in his earth. देवाच्या मनात खूपच गौरव होता. With his word he did all things. त्याच्या शब्दाद्वारे त्याने सगळं पूर्ण केलं. Brothers and sisters,
भाऊ बहिणींनो, So when we see God never gave David the throne. ज्यावेळेस आपण बघतो देवाने दाविदाला कधीच जागा दिली नाही, गादी दिली नाही. God is not interested to make him king. देवानं कधीच त्याला राजा बनवायला रुची नाही बघितली. God wants to see only the. देवाला फक्त मन बघायचं आहे. Well, how King Saul is thinking? कसं राजा शाऊल विचार करतोय, My name should come out, no? माझं नाव यायला पाहिजे ना, I have to make a monument. माझा पुतळा बनायला पाहिजे. So and so did actually King Saul fought the war. आणि असं राजा शाऊलनं युद्ध जिंकलं. So many people died. खूप लोक मेले. King Saul win the victory. They win the war. आणि शाऊल राजानं युद्ध जिंकलं. In this way, King Saul wants to listen his name only. आणि अशा प्रकारे राजा शाऊलला त्याचं फक्त नाव ऐकायचं. In the church also same thing. आणि चर्च मध्ये असंच आहे. There are elders and deacons who wants to listen all such kind of names. आणि एल्डर्स आणि डिकन्स आहेत ज्यांना असं नाव ऐकायचं आहे. There are pastors actually who wants to listen such kind of names. असे पास्टर्स पण आहेत त्यांना असं नाव ऐकायचं आहे. So God wants to see only the heart. देवाला फक्त मन बघायचं आहे. What heart? कुठलं मन? To listen to the Lord. फक्त देवाला ऐकायचं. If we lost such kind of words, such kind of heart, जर आपण असलं मन गमावलं, Sir King Saul, तर राजा शाऊल finally destruction. शेवटी नाशच. So when we see King David, तर ज्यावेळी आपण राजा दावीदला बघतोय, he was not interested in the kingship also. तो राजा बनण्यात पण त्याला काही रुची नव्हती. He was only interested in God. त्याला फक्त देवात रुची होती. He started to talk with the Lord. तो देवासोबत बोलायला लागला. He started to walk with the Lord. तो देवासोबत काम करायला लागला. He was very happy to receive instruction from the Lord. तो खूप देवाकडनं ऐकायला प्राप्त करून जगायला लागला. So at the time God same thing. God says. At the time God says. त्यावेळी देव म्हणतोय, Now this is the right time. I have to give him the throne. आणि आता हीच बरोबर वेळ आहे, मला गादी द्यायला पाहिजे. God is making the heart. देव फक्त मन बनवत आहे. So think about this. In a life of Abraham also, God said, "I will give you a son." आणि आता विचार करा, अब्रामाबद्दल पण असंच आहे. देवानं अब्रामाला म्हणले, मी तुला मुलगा देणार. Your sons will be like the stars in heaven. आणि तुझे पुत्र आकाशाच्या ताऱ्यांसारखे होणार. If that much of amount of the children will come out, then I don't think Sarah will survive. जर असं एवढं मुलं झाली तर मला असं वाटत नाही सारा जगेल. She will die. ती मरेल. How many years it will take to bear so many children like the stars? आणि किती वर्ष जातील असं आकाशातल्या ताऱ्यासारखे मुलं उत्पन्न करायला? In 1000 years also it is not complete. आणि 1000 वर्षात पण असं पूर्ण होणार नाही. आमेन. For God is happy to talk with the people. देव खुश आहे लोकांसोबत बोलायसाठी. In other way, if I say, God loves only the stupid people. आणि दुसऱ्या भाषेत सांगायला गेले तर देव फक्त मूर्ख लोकांसोबत बोलायला प्रेम करतो. So how Sarah would testify? तर कसं सारा साक्ष देणार? God will give me the children like the stars of heaven. देव मला आकाशातल्या ताऱ्यांसारखी मुलं देणार. Then Hagar, what Hagar will say? मग हागार काय बोलणार? Only once I have son. फक्त एकदा मला मुलगा झाला. How many years you have to sleep? किती वर्ष तुला झोपायला लागलं? How many you will have bear the children? तू किती पोरं उत्पन्न केलीस? Whatever you are talking, all useless and nonsense. आणि जे पण तू बोलतेस ते सगळं व्यर्थ बोलतेस.
How you can bear the children like the stars of the sky? आणि तू कसं आकाशातल्या ताऱ्यांसारखी पोरं उत्पन्न करणार? So many children. एवढी सगळी पोरं Even once also you are not pregnant. आणि तू एकदा पण गरोदर झाली नाही So all you are talking the blankets. आणि तू नुसतं सगळं असंच बोलतेस All you are talking is only nonsense, आणि तुझं बोलणं सगळं मूर्खपणेचं बोलणं आहे. useless. आणि सगळं बिनकामाचं बोलणं. No, God wants to see the heart. देवाला फक्त मन बघायचं आहे. Who are on the side of the Lord? कोण देवाच्या बाजूने आहे? Who are on the side of the Lord? कोण देवाच्या बाजूने आहे? I don't know the Marathi. मला मराठी माहित नाही. I don't know Hindi. मला हिंदी पण माहित नाही. Even I don't know English also. मला इंग्लिश पण माहित नाही. I have lacking in all things. मला सगळ्याच गोष्टीत कमतरता आहे. God is enough for me. पण देव माझ्यासाठी भरपूर आहे. Promise of the Lord is enough for me. देवाचं वचन माझ्यासाठी भरपूर आहे. Many people they will listen to the sermon. They will listen to the word of God. खूप लोक देवाचं वचन ऐकतील. Your families, all families will be one. तुमची फॅमिली सगळ्यांची फॅमिलीज एक होणार. All families will be very happy with the word of God. आणि तुमचे सगळ्यांचे कुटुंब देवाच्या वचनाद्वारे खूप खुश होतील. All families will receive the faith of God. आणि सगळी कुटुंब देवाचं विश्वास प्राप्त This करतील. is the work of the Lord. हे देवाचं काम आहे. This is not my work. हे माझं काम नाही आहे. I think most of the time our God is making a heart in me. मी जास्तीत जास्त वेळ असं विचार करतो की देव माझ्यात मन बनवत आहे. Even though whatever God worked, all things is rubbish for me and I think all things. जरी पण काय पण देवानं काम केलं ते सगळ्या गोष्टी माझ्यासाठी व्यर्थ आहे. So whatever I worked in my lifetime, मी माझ्या जीवनात काय पण काम केलो God removed me from all work. देवानं सगळ्या कामातून मला काढलं. Okay, now you go to the new place. तू आता नवीन जागेत जा. You don't know the language तुला भाषा माहित नाही and you don't know the people. आणि तुला लोक माहित नाही You don't know anything. आणि तुला काहीच माहित नाही. But in Maharashtra you go. पण तू महाराष्ट्रामध्ये जा. God gave me Maharashtra. आणि देवानं मला महाराष्ट्र दिलं. Maharashtra is mine. महाराष्ट्र माझा आहे. Who said? कोण म्हणते? If today also, if all the land is given to me, what I have to do? I have to do all farming. आणि आता पण जर मला पूर्ण सगळी जागा दिली तर मी काय करणार आहे? मी शेती करणार आहे. God is interested to talk with the Lord. देव फक्त त्याच्यासोबत बोलण्यात रुची ठेवतो. So this is the place only I came to talk with the Lord. ही जागा आहे की ही जागा आहे मी जिथं मी आलोय देवासोबत बोलण्यासाठी. To preach the gospel is not important. सुवार्थ प्रचार करणं हे महत्त्वपूर्ण नाही आहे. Talk with the Lord is very important, right? देवासोबत बोलणं हे महत्त्वपूर्ण आहे. As the tree has two things, two parts. Tree. Okay. झाडाला दोन जागा आहेत. One is root. भाग आहेत. One is root. एक आहे मूळ. Another is tree. आणि दुसरा आहे झाड. One is under the ground. आणि एक जमिनीच्या खाली आहे. Another is above the ground. आणि एक जमिनीच्या वरती आहे. Above the ground is preaching. आणि जमिनीच्या वरचं आहे ते सुवार्थ आहे. Under the ground is root. Under the ground is root. आणि जमिनीच्या खाली आहे ते मूळ आहे. So what is important? तर काय महत्त्वपूर्ण आहे? I saw in my lifetime this big tree also fall down. मी माझ्या जीवनात बघितलो एवढं मोठं झाड पण खाली पडलं. Even though there were pastors actually who are like the big trees, fall down. जरी पण मोठ्या झाडांसारखे पास्टर असले तरी पण खाली पडले. Even though people they are like big trees, fall down. जरी पण लोक मोठ्या झाडासारखे असले खाली पडले. Think about this. Many companies are destroyed. असं विचार करा खूप साऱ्या कंपनी हा उद्ध्वस्त झाल्या. Think about King Saul. He is destroyed. राजा शाऊल बद्दल विचार करा तो उद्ध्वस्त झाला. Do you think actually he did some kind of wrong things? That's why actually he is destroyed. तुम्ही असं विचार करताय की त्यानं काय चुकीच्या गोष्टी केल्या म्हणून तो उद्ध्वस्त झाला? He despised the counsel of the Lord.
त्यानं देवाचं मार्गदर्शन तुच्छ मानलं. He despised the word of God. तो देवाचं वचन तुच्छ मानला. He despised his life. त्यानं त्याच्या जीवनाला तुच्छ मानला. So today what I want to say. तर आज मला काय सांगायचं आहे? God is making a heart in you. देवाला तुमच्यामध्ये एक मन बनवायचं आहे. God wants to say I love you. देवाला तुम्हाला म्हणायचं आहे मी तुमच्यावर खूप प्रेम करतोय. Where it is written God is saying I love you? कुठे लिहिलंय देव म्हणतोय की मी तुमच्यावर प्रेम करतोय? Isaiah chapter 43. यशायाचा 43 अध्याय. Okay, verse 4. 4 वचन. Since thou wast precious in my sight, thou hast been honorable, and I have loved you. Therefore, I will give men thee and people for thy life. तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस. तू मोठ्या योग्यतेचा आहेस व मी तुझवर प्रेम करीतो. म्हणून तुझबद्दल माझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्रे मी देईन. God is telling I love you. देव म्हणतोय मी तुझ्यावर प्रेम करतो. God is saying I love you. देव म्हणतोय मी तुझ्यावर प्रेम करतो. Really, God is telling you are precious in my eyes. खरोखर देव म्हणतोय की तू माझ्या डोळ्यात खूप मौल्यवान आहेस. And you are honorable. आणि तू खूप अनमोल आहेस. And I have loved you. आणि मी तुला प्रेम केले. Therefore, if God loves, then He have to give me gift. जर देव मला प्रेम करतोय तर त्याने मला भेट द्यायला पाहिजे. What God has given us? देवानं आपल्याला काय दिले? People. लोक. Right? God has given us the people. देवानं आपल्याला लोक दिलाय. So in verse 5. तर 5 वचनामध्ये Fear not, I am with you. भिऊ नको कारण मी तुझ्या सोबत आहे. I will bring your seed from the east and gather them from the west. मी तुझा वंश उजवीकडून आणि उगवतीकडून आणि मावळतीकडून तुला मी एकवट करीन. So who will bring? तर कोण आणणार? I? मी? God? देव? So to believe this one, is it very difficult? तर हे विश्वास करायला हे खूपच कठीण आहे का? Now God is saying I love you. आता देव म्हणतोय मी तुझ्यावर प्रेम करतोय. People those who believe. लोक जे विश्वास करतात. They talk with the Lord. ते देवासोबत बोलतात. They read Bible. ते बायबल वाचतात. They meditate. ते मनन करतात. They listen to the word of God. ते देवाचं वचन ऐकतात. Follow after the Lord. आणि देवाच्या मागे जातात. Because God loves them. कारण की देव त्यांच्यावर प्रेम करतो. They receive the love of God. त्यांनी देवाचं प्रेम प्राप्त करतात. आमेन. If you say I love to somebody, जर तुम्ही कुणाला म्हणताय मी तुझ्यावर प्रेम करतोय, शकल देखा है, तेरा चेहरा देखा है, I love you. तू तुझं तोंड बघितलंयस काय आरशात? Then cannot talk. तर नाही बोलू शकत. So now people they are telling to God only, शकल देखा है तुम्हारा. तर लोक पण देवाला असं म्हणतात. That's why they are not reading the Bible. त्यामुळे त्यांनी बायबल वाचत नाही. Have you ever saw your face? कधी तर तू तुझं तोंड बघितलंस? No, I love you. नाही मी तुझ्यावर प्रेम करतोय. I have given people to you. मी तुला लोक दिलेले आहेत. You are respectable in my life, in my eyes. आणि तू माझ्या डोळ्यात अनमोल आहेस. You are precious. तू अनमोल आहेस. Did you see your face? तुझं तोंड बघितलंयस? I don't like. मला तू आवडत नाही. If I receive your love, then I have to sacrifice not to listen to the music. जर मी तुझं प्रेम प्राप्त केलं तर मला गाणं ऐकण्याचा त्याग करायला पाहिजे. I have to listen dichak everywhere. मला नुसतं डिचक कायम ऐकायचं आहे. So if I love you, then I cannot listen dichak. जर मी तुझ्यावर प्रेम करतो तर मी डिचक नाही ऐकू शकत. Then your love actually I love dichak. तर तुझ्या प्रेमापेक्षा मला डिचक ऐकायचं आहे. In my lifetime, dichak is precious. आणि
माझ्या जीवनात ढिच्चक हे खूपच मौल्यवान आहे. I don't think you are precious. मला नाही वाटत तू मौल्यवान आहेस. People they say in this way. आणि लोक अशा प्रकारे But बोलतात. God is telling that I will bring all people from east side and west side. तर देव म्हणतोय की मी उजवीकडून आणि पश्चिमीकडून मी सगळीकडून लोक तुला आणणार. Let's read 6 or 6. आपण 6 वचन I वाचूया. will say to the north, give up, and to the south, keep not back. Bring my sons from far and my daughters from the ends of the earth. मी उत्तरेला म्हणे देऊ टाक, दक्षिणेला म्हणे अटकाव करू नको. माझे पुत्र दुरून व माझ्या कन्या दिगंतापासून घेऊन या. So now here in the Bible, God is bringing all the people. तर आता बायबल मधून देव खूप लोक आणतोय. God said to the east, God said to the west. देव उत्तरेला सांगतोय, देव दक्षिणेला सांगतोय. God said to the north, God said to the south. देव पूर्वेला आणि पश्चिमेला सांगतोय. God said to the south, God said to the north. देव पूर्वेला आणि पश्चिमेला दक्षिण आणि उत्तरला सांगतोय. Verse 7. 7 वचन. Even everyone that is called by my name, for I have created him for my glory, I have formed him, yes, I have made him. ज्यास माझे नाम ठेविले, ज्यास माझे गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडिले, त्या सर्वांस घेऊन या. So God made us for glory. देवानं आपल्याला गौरवासाठी आणलेला आहे. To receive all the glory, God created us. आणि सगळा गौरव प्राप्त करायला देवानं आपल्याला बनवलेला आहे. He made us sanctified. त्यानं आपल्याला शुद्ध बनवलं. He gave us the spirit of God. त्यानं आपल्याला देवाचं आत्मा दिला. Now we are the sons of God. आणि आता आपण देवाचे पुत्र आहे. But we don't have any kingship. We don't have any throne. आणि आपल्याकडं आता काहीच राजाचं पद नाही आहे आणि गादी नाही आहे. No gadi, right? We just look like beggar. आणि आपण भिकारी सारखं दिसतोय. So now, first you have to believe I am a son of God. Otherwise, you have to believe I am a beggar. तर आता तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे की मी देवाचा पुत्र आहे, नाहीतर मी एक भिकारी आहे. Who says you are a beggar? कोण म्हणते तुम्ही भिकारी आहे? Situation. परिस्थिती. Who says that you are a son of God? आणि कोण म्हणते तुम्ही देवाचे पुत्र आहे? देव. So what you have to believe? तर तुम्हाला काय विश्वास ठेवायचा आहे? According to the situation, whatever thought is coming, you can believe that. परिस्थितीच्या द्वारे काय तुम्हाला विचार येते त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. According to the word of God, what is coming out, you can believe that. आणि देवाच्या वचनाच्या द्वारे काय म्हणते ते पण तुम्ही विश्वास करू शकता. I have nothing. माझ्याकडे काहीच नाही आहे. I have God. माझ्याकडे देव आहे. God removed me from prosperity. He brought me here. देवाने मला भरभराटीतून आणून ठेवलं. God never removed any promise from my heart. देवानं कधीच माझ्यातून कुठलंच वचन नाही काढलं. God removed all the work. देवानं सगळं काम काढलं. God wants to save me. Save? God wants to save me. God wants to tell me. देवाला मला सांगायचं आहे. The promise is there. वचन आहे. Even though you came to this place, जरी तू या जागेत आलास, even though you don't know any language, जरी तुझ्याकडे काय भाषा नाही आहे, even though you don't know any people, जरी तुला कोण माहित नाही आहे, His promise will work. पण त्याचं वचन काम करणार. The word of God will work for you. देवाचं वचन तुझ्यासाठी काम करणार. I am with you always. आणि मी तुझ्या सोबत आहे कायम. Really, when I see Pastor Park, I'm very hopeful and thankful. आणि खरंच मी ज्यावेळी पास्टर पार्कला बघतो, मी खूपच आशादायक आणि धन्यवादित आहे. Now with me, no pastors are living. आणि आता माझ्यासोबत कोणच पास्टर लोक राहत नाही. But what Pastor Park preached in his lifetime, that word is remaining in my heart. पण जे
पास्टर प्रांनी सांगितलं ते शब्द माझ्या मनात आहे. What Pastor Kim Seon preached me, that word is remaining with me. आणि पास्टर किमसियोनने मला काय सांगितलं ते मन माझ्यात आहे. In this way, many pastors they preached me. आणि अशा प्रकारे खूप पास्टर लोकांनी मला देवाचं वचन With सांगितलं that word, I am staying. आणि त्या शब्दाद्वारे मी आता आहे. Fact is this: I am staying with all pastors. आणि मी आता सगळ्या पास्टरांसोबत राहतोय हे खरं So आहे. whatever they preach, they are staying with me. That word is staying with me. आणि काय पण त्यांनी सांगते मी देवासोबत आहे. So when I think about King David, तर मी ज्यावेळी राजा दावीद बद्दल विचार करतोय, God don't want to see the richness of him. देवाला त्याचं श्रीमंती. त्याची श्रीमंती नाही बघायची. God don't want to see this miserable life also. देवाला त्याचं दैन्य जीवन पण नाही बघायचं. God don't want to see the prosperous life also. देवाला त्याचं भरभराटीचं जीवन पण नाही बघायचं. God wants to see the heart only. देवाला फक्त मन बघायचं आहे. God is telling, I love you. देव म्हणतोय मी तुझ्यावर प्रेम करतो. You are precious. तू मूल्यवान आहेस. Being a son of God, are you talking with the Lord? आणि देवाचा पुत्र बनून तू देवासोबत बोलतेस का नाहीस? If you don't talk, जर तू बोलत नाहीस, have you ever saw your face? तू तुझं तोंड बघितलंयस काय? I love only dichak, dichak, dichak. मी फक्त ठिचक ठिचक ठिचकवर प्रेम करतोय. If I love you, then I cannot listen dichak, dichak, dichak. जर मी तुझ्यावर प्रेम करतोय तर मी ठिचक ठिचक नाही ऐकू शकत. God is loving you. देव तुम्हाला प्रेम करतोय. So God loved us, so He sacrificed His body. देवानं तुम्हाला प्रेम केलं म्हणून त्यानं त्याचं शरीर तुम्हाला दिलं. To make us sanctified. आपल्याला शुद्ध बनवायला. To make us holy. आपल्याला पवित्र बनवायला. He did all the work for us. आणि त्याने सगळं काम आपल्यासाठी केलं. And we are purchased by the blood of Jesus Christ. आणि आपण येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे विकत घेतलेले आहोत. So we are more precious. म्हणून आपण जास्त अनमोल आहे. God loves Saul. देव शाऊलावर प्रेम करतोय. That's why to repent, He told all the word of God. त्यामुळे पश्चाताप करायला त्यानं सगळं देवाचं वचन सांगितलं. He trampled that word. त्यानं त्या शब्दाला लाथ मारली. He despised that word. त्यानं त्या शब्दाला तुच्छ मानलं. That's why the evil spirit is coming. त्यामुळं दुष्टात्मा जातोय. Evil spirit disturbed him so much. दुष्टात्मा त्याला खूपच त्रास दिला. In the same way, अशाच प्रकारे God loved us. देवानं आपल्याला प्रेम God केलं. has given us all the things. देवानं आपल्याला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. Being a pastor, पास्टर असून I believe that to listen to the word of God is more precious. मी असा विश्वास ठेवतोय की देवाचं वचन ऐकणं हे खूप मूल्यवान आहे. Then my works are useless. माझं काम सगळं व्यर्थ आहे. God loves to talk. देव बोलायला देवाला आपल्यासोबत बोलायला आवडते. I believe this. मी असा विश्वास ठेवतोय. So to talk with the Lord and going ahead is a very beautiful thing. तर देवासोबत बोलणं आणि पुढे जाणं हे खूपच सुंदर गोष्ट आहे. Like Sarah, like Abraham, they look stupid people. आणि सारा सारखं, अब्राम सारखं, Like David. आणि दाविदा सारखं. Just God wants to see their hearts. देवाला फक्त त्यांचं मन बघायचं आहे. Whoever we are, आपण काय पण असू दे. God is looking at our heart. देव आपलं फक्त मन बघतोय. Today I will tell this much. Thank you. आज मी एवढंच सांगणार. धन्यवाद. Let's pray.